नमस्कार. आज आपण मकर संक्रांती विशेष जरासुद्धा गुळाचा पाक तयार न करता, गूळ न वितळवता फक्त वाफेवरती अर्धा तासामध्ये अर्धा किलोपेक्षा जास्त मऊसूत असे तिळाचे लाडू कसे तयार करायचे हे पाहणार आहोत. हा लाडू पाहणा अगदी मस्त असा गोल गरगरीत तयार झालेला आहे. तुम्हाला मी एक लाडू फोडून दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल. मला लाडू फोडताना अजिबात कोणत्याही प्रकारची ताकद लावावी लागली नाही. अगदी सहजरित्या हा लाडू फुटलेला आहे आणि लाडूचा तुकडा असा दोन्ही बोटांमध्ये चुरल्यानंतर अगदी भुगा होत आहे. ह्यावरूनच तुम्हाला समजलं असेल आपला लाडू किती मऊसूत तयार झालेला आहे. अगदी लहान मुलांपासून वयस्कर व्यक्तीसुद्धा खाऊ शकतील इतके मऊसूत आणि चवीला भन्नाट झालेले आहेत. आता पाकातले तिळाचे लाडू तयार करायचे म्हटल्यावरती काय होतं, अगदी कधीकधी दगडासारखे टणक होतात. मिश्रण थंड झाल्यानंतर लाडू बांधता येत नाही, मिश्रण तसंच वाया जातं. तर असं होऊ नये यासाठी आज आपण फक्त वाफेवरती अर्धा तासामध्ये हे लाडू तयार केलेले आहेत. हे लाडू पाहणा मस्त असे गोल गरगरीत तयार झालेले आहेत. मिश्रण थंड जरी झालं ना तरी तुम्ही हे याचे लाडू बांधून घेऊ शकता. इतके हे सोपे लाडू आहे, कोणीही बनवू शकेल इतके सोपे लाडू आज मी तयार करून दाखवलेले आहेत. हे पहा, मिश्रणाचा अगदी 1-2 लाडू तयार होतील असं शेवटचं मिश्रण उरलं होतं तरीसुद्धा माझा लाडू पाहणा मस्त असा गोल गरगरीत तयार झालेला आहे. चला तर वेळ न वाया घालवता रेसिपीला सुरुवात करूयात. जर तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा, त्यासोबतच बेल आयकॉन देखील प्रेस करा. झटपट असे तिळाचे लाडू तयार करण्यासाठी मी या ठिकाणी 250 ग्रॅम बिना पॉलिशचे पांढरे गावरान तीळ घेतलेले आहेत. जर तुम्हाला असे तीळ भेटले नाही तर अनपॉलिश तीळ वापरले तरीसुद्धा चालेल, पण ह्या तिळाचे लाडू चवीला खरंच खूप अप्रतिम होतात. 250 ग्रॅम तिळासाठी बरोबर आपल्याला 250 ग्रॅम बारीक सुरीने कापून घेतलेला गूळ घेतलेला आहे. जेवढे तीळ घेतले ना तेवढाच गूळ घ्यायचा आहे वजनी प्रमाणामध्ये. आता जर तुम्ही वजनाने घेणार असाल तर 250 ग्रॅम तिळासाठी 250 ग्रॅम गूळ घ्यायचा आहे. वाटीने मोजून घेणार असाल तर 1 वाटी तिळासाठी त्याच वाटीने मोजून अगदी गच्च भरून दाबून भरून गूळ घ्यायचा आहे. हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे. आज आपण जरासुद्धा गूळ न वितळवता, गुळाचा अजिबात पाक तयार न करता झटपट असे कोणालाही जमतील असे लाडू तयार करणार आहोत. एक नवीन पद्धत पाहणार आहोत. एका मिक्सिंग बाउलमध्ये घेतलेला संपूर्ण गूळ काढून घेतला. एका कढईमध्ये पाणी आधीच उकळायला ठेवलेलं आहे. आता ह्या पाण्याच्या स्टँडवरती हे गूळ घालून घेतलेलं भांडं ठेवायचं आहे. भांड्यावरती झाकण ठेवायला विसरायचं नाही, नाहीतर त्यामध्ये पाणी पडू शकतं. आता कढईवरती घट्ट झाकण ठेवायचं आहे आणि आपल्याला मध्यम ते मोठ्या गॅसवरती 15 मिनटं हा जो गूळ आहे ना तो वाफवून घ्यायचा आहे. गूळ वितळला जात आहे तोपर्यंत आपण लगेचच हे जे 1 वाटी म्हणजेच 250 ग्रॅम तीळ घेतलेले आहेत ना ते एका मोठ्या कढईमध्ये काढूयात आणि मस्त असे खमंग भाजून घेऊयात. आता तीळ भाजताना ना अगदी कमी ते मध्यम आचेवरती खमंग भाजून घ्यायचे आहेत. जेव्हा तीळ असे तडतड उडायला लागतात आणि आवाज येतो ना तेव्हा समजावं आपले तीळ मस्त असे भाजून तयार आहे. पण तीळ भाजताना अजून एक काळजी घ्यायची आहे, अगदी जास्त करपट किंवा अगदी जास्त काळपट रंगावरती भाजायचे नाहीत, नाहीतर काय होतं तिळाचा जो कडूपणा असतो ना तो रिलीज होतो आणि आपले लाडू आहे ना ते कडवट चवीचे लागू शकतात. हे पहा, अगदी 3 ते 4 मिनिटातच मध्यम आचेवरती सतत हलवत ते भाजून घेतलेले आहेत. भाजून घेतले तीळ एका ताटामध्ये काढून घेऊयात आणि पूर्णपणे थंड करून घेऊयात. या ठिकाणी साधारणतः 15 मिनिटं झालेली आहेत. मोठ्या गॅसवरती मी हा जो गूळ आहे ना तो पूर्णपणे वाफवून घेतलेला आहे. आता गॅस बंद केलेला आहे, झाकण ओपन करूयात. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता घातलेला संपूर्ण जो 250 ग्रॅम गूळ होतो ना तो पूर्णपणे वितळलेला आहे. गुळाचा एकही खडा शिल्लक राहिलेला नाही. जर तुमचा गुळाचा एखादा खडा शिल्लक वगैरे राहिला असेल ना तर थोडा गॅस चालू करून हा गूळ तुम्ही वितळून घेऊ शकता. आता जेव्हा असा गूळ पूर्णपणे वितळला ना की लगेचच त्यामध्ये एक मोठा पोहे खाण्याचा चमचा असतो ना तो चमचाभर तूप घालायचा आहे. आता असं तूप मिक्स करून झाल्यानंतर जे गुळाचं भांडं आहे ना ते बाहेर काढून घ्यायचं आहे. आता हा वितळलेला गूळ जो आहे ना तो फार कडकडीत गरम आहे. गरम गरम असतानाच यामध्ये आपल्याला जे भाजून घेतलेले 250 ग्रॅम तीळ आहेत ना ते संपूर्ण एकाच वेळी घालायचे आहेत आणि फटाफट ह्या वितळलेल्या गुळामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे ना अगदी सोपी पद्धत. अजिबात मी या ठिकाणी गुळाचा पाक वगैरे केला नाही. फक्त 15-20 मिनटं मोठ्या गॅसवरती हा गूळ वाफवून घेतला आहे. वाफवल्यानंतर मस्त असा पूर्णपणे वितळला जातो. जर तुम्हाला असा वाफवायचा नसेल ना गूळ तर सरळ ना कढईमध्ये गूळ टाकायचा आणि मोठ्या ते मध्यम गॅसवरती पूर्णपणे वितळून घ्यायचा. गुळाचा एकही खडा शिल्लक ठेवायचा नाही. फक्त लक्षात ठेवा वितळून घ्यायचा आहे. गुळाचा पाक वगैरे अजिबात करायचा नाही.
तुम्ही या ठिकाणी पाहू शकता तयार केलेले संपूर्ण गुळाचे मिश्रण तिळाने पूर्णपणे शोषून घेतलेले आहे. आपलं जे मिश्रण जे आहे ना ते पाहता क्षणी तुम्हाला वाटत असेल अगदी मऊसूत आहे. अगदी त्यामुळे ना तुमचे लाडू देखील मऊसूत तयार होणार आहे. जेव्हा तुम्ही बोटावरती चुरला ना हा लाडू तर अगदी भुगा होणार आहे. इतका हा लाडू मऊसूत तयार होतो. अजिबात कडक वगैरे होत नाही. आता हे मिश्रण ना फार गरम आहे. थोडंसं हलकंसं थंड होऊ द्या. त्यानंतर हे लाडू बांधले ना तरीसुद्धा चालेल. पण जर तुम्हाला हाताला सोचवत असेल हे गरम गरम मिश्रण बांधायला लाडू तर तुम्ही गरम गरम मिश्रण असताना ह्याचे लाडू बांधून घेतले तरीसुद्धा चालतील. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता लाडू पहा अगदी मस्त असा गोल गरगरीत तयार होत आहे. आपण याचा पाक वगैरे अजिबात गुळाचा तयार केलेला नाही. त्यामुळे जेव्हा तुम्ही लाडू बांधत असाल ना तेव्हा तुम्हाला तो लाडू नरम वाटेल. पण काही वेळानंतर म्हणजे जेव्हा लाडू थंड होईल ना तेव्हा मस्त असा लाडू सेट होतो. अजिबात कडक वगैरे होत नाही. म्हणून मी तुम्हाला सांगितलं जर तुम्हाला याचे लाडू बांधता येत नसतील ना त्यामुळे गरम गरम असताना न बांधता अगदी थोडंसं थंड होऊ द्या. जास्त देखील थंड होऊ द्यायचं नाही. कोमट कोमट असतानाच याचे लाडू बांधून घ्यायचे आहे. मला सवय आहे म्हणून मी गरम गरम असतानाच ह्याचे लाडू बांधायला सुरुवात केलेली आहे. आता पाकातले तिळाचे लाडू बनवायचे म्हटल्यावरती गृहिणी कधी कधी एकटीच घरात असते, कोणी मदतीला नसतं, तर लाडूचं मिश्रण थंड झाल्यानंतर बांधता येत नाही लाडू. मग ते सारखं सारखं मिश्रण गरम करायचं, लाडू बांधायचे, त्या लाडूला मजा नाही. त्यामुळे लक्षात ठेवा जर तुम्हाला अगदी असे तोंडात टाकताच विरघळणारे, अजिबात कडक न होणारे मऊसूत असे लाडू तयार करायचे असतील ना तर अशा प्रकारे एकदा माझ्यासारखे लाडू नक्की करून पहा. खरंच खूप छान तयार होतात. अगदी 20 ते 25 मिनिटांमध्ये तयार होतात. आणि विशेष म्हणजे ना अगदी घरातील लहान मुलांपासून वयस्कर व्यक्तीसुद्धा खाऊ शकतील इतके हे मऊसूत लाडू तयार झालेले आहेत. वजनी प्रमाणामध्ये पाहायला गेलं ना बरोबर लाडू तयार झाल्यानंतर अर्धा किलोपेक्षा थोडेसे 10-20 ग्रॅम जास्तच भरले होते. इतके मस्त असे लाडू तयार झाले. हे पहा अशा प्रकारे काही लाडू मी तुम्हाला तयार करून दाखवलेले आहेत. आता पहा ना या तयार केलेल्या लाडूच्या मिश्रणाच्या बाउलमध्ये अगदी 1-2 लाडूचं मिश्रण उरलेलं आहे. त्या मिश्रणाचे सुद्धा मी तुम्हाला लाडू बांधून दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल. मिश्रण पूर्णपणे आता माझं लाडू बांधता बांधता थंड झालं होतं तरीसुद्धा पहा ना लाडू अगदी मस्त असा बांधला गेला आहे. मस्त असा गोल गरगरीत तयार झालेला आहे. त्यामुळे माझी खात्री आहे तुमचे लाडू 100% परफेक्टच तयार होतील. चला तर याच पद्धतीने मी उरलेले सर्व लाडू तयार करून घेतलेले आहेत. लाडू पहा ना अगदी मस्त असे गोल गरगरीत मऊसूत तयार झालेले आहेत. अजिबात वाकडे तिकडे नाही आणि ना अगदी माझे लाडू अर्धा तासाच्या आतमध्ये तयार झाले आणि अर्धा किलोपेक्षा जास्तीचे भरलेले आहेत. परफेक्ट मस्त असे गोल गरगरीत तयार झालेले आहेत. आता मी या ठिकाणी ना थोडे थोडे मोठ्या साईजचे लाडू बांधलेले आहेत. त्यामुळे माझे बरोबर 35 तरी लाडू ह्या ठिकाणी तयार झालेले आहेत. तुम्ही बाजारामध्ये मार्केटमध्ये जसे भेटतात ना अगदी छोटे छोटे जर तिळगुळ तुम्हाला बनवायचे असतील ना तर या ठिकाणी साधारणतः 50पेक्षा जास्त लाडू तयार होतात. जर तुम्हाला 50 लाडूचं प्रमाण हवं असेल ना तर हे प्रमाण अगदी परफेक्ट आहे. 250 ग्रॅम तिळासाठी 250 ग्रॅम गुळ घ्या. गुळ घेताना साधाच गुळ घ्यायचा आहे. चिक्कीचा वगैरे अजिबात गुळ घ्यायची गरज नाही. मस्त असे लाडू तयार झालेले आहेत. तुम्हाला ना मी एक लाडू फोडून दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल. लाडू पहा अगदी मस्त असा सहजरित्या फुटला गेला आहे. अजिबात मला कोणत्याही प्रकारची ह्या ठिकाणी ताकद वगैरे लावावी लागली नाही. आता लाडूचा थोडा तुकडा घेऊन हातात चुरल्यानंतर अगदी मस्त असा भुगा होतोय. यावरूनच तुम्हाला समजलं असेल आपले लाडू किती मऊसूत असे तयार झालेले आहेत. पाकातले लाडू बनवायचे म्हटल्यावरती ना कधी कधी अगदी दगडासारखे टणक होतात. खाताच येत नाही, कधी बांधता पण येत नाही. मिश्रण थंड झाल्यावरती तसंच मिश्रण वाया जातं. तर तुम्हाला असं वाटत असेल असं होऊ नये तर ह्या ठिकाणी असे बिना पाकाचे तिळाचे लाडू ना एकदा जरूर करून पहा. अगदी तुम्ही 100-150 लाडू बनवायचे असेल आणि घरामध्ये कोणीच मदतीला नसेल ना एकटी गृहिणी देखील एवढे लाडू तयार करू शकते. इतके हे लाडू परफेक्ट तयार होतात. मिश्रण थंड जरी झालं ना तरी ह्याचे लाडू बांधता येतात. कशी वाटली तुम्हाला माझी आजची रेसिपी? आवडली असेल तर ह्या मकर संक्रांतीला असे बिना पाकातले तिळाचे मऊसूत लाडू जरूर करून पहा. कसं झाले मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला मात्र विसरू नका. असेच भेटूया एका नवीन आणि सोप्या रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि हेल्दी राहा.